वाशिम जिला सत्र न्यायालय ने आज एक ऐतिहासिक फैसला सुनाते हुए पुलिस कस्टडी में पिटाई से एक आरोपी की मौत के मामले में 9 पुलिस वालों को उम्र कैद की सजा सुनाई। वाशिम जिला सत्र न्यायालय के जज जयसिंह झपाटे ने यह फैसला सुनाया और यह फैसला पुलिस बल के लिए एक बड़ा झटका माना जा रहा है। 9 मई 2011 को रिसोड पुलिस स्टेशन के उस समय के थानेदार महादेव मानिक धांडे समेत 8 पुलिस वालों ने हिंगोली जिले के सेनगांव तालुका के वाढ़ोना की पारधी बस्ती में छापा मारा और बेग्या पवार नाम के एक युवक को चोरी के एक मामले में शक के तौर पर गिरफ्तार किया था। 10 मई 2011 को बेग्या पवार की पुलिस कस्टडी में जुर्म कबूल करने के लिए पीटे जाने के बाद मौत हो गई थी। इस मामले में सीआईडी ने 34 दिनों तक जांच की थी और हत्या के जुर्म के साथ स्पेशल एट्रोसिटी का केस भी दर्ज किया था। अब 15 साल 1 महीना और 23 दिन इस केस में पीड़ित परिवार को इंसाफ मिला है। बेग्या पवार की मां की दी गई जानकारी के मुताबिक बेग्या के खिलाफ पहले कोई केस दर्ज नहीं था। पुलिस ने उसे सिर्फ इसलिए फंसाने की कोशिश की थी क्योंकि वह पारधी था। इस केस में कोर्ट ने आज रिसोड पुलिस स्टेशन के उस समय के थानेदार महादेव मानिक धांडे के साथ साथ अन्य पुलिस कर्मचारी मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब मानिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हीरालाल ताराम, नागूराव भगवान खांडके, अशोक निवृत्ति वैद्य, वसंत कनीराम जाधव को सजा सुनाई है। इन 9 लोगों को उम्र कैद की सजा सुनाई गई है। फैसले के बाद बेग्या पवार के माता पिता ने खुशी जताते हुए कहा कि उन्हें इंसाफ मिला है। उन्होंने सीआईडी और सरकारी वकील को धन्यवाद दिया। काय नाही साहेब, काय नाही होतं त्याच्यावर, ढवळ्या कागदावर काळी सही नाही होती। ते मामूली पण भांडण्याची केस नाही होती त्या पोरावर। यानं असेच आले ना, असं काही विचारू लागला, मी काऊन चालवलं ते धांडे साहेब म्हणू लागले की आम्हाला पुस विचार करायचा। मग आम्ही ना काय केलं, आम्ही गेलो शनगाव ठाण्यात यायला केस करायला यायच्यावर। मग आम्हाला केस करायला गेले तर जोंधळे साहेब होते। ते जोंधळे साहेबाला मग त्याचे आपले रिसोडाचे पोलीसवाले आले, ते दोन आले तर ते म्हणू लागले जोंधळे साहेबाला की बापा त्या रिसोडाच्या पोलीसवाल्यानं बेग्या पवारला यायनं जीवानं मारून टाकलं म्हणून। घटना झाली रातच्या 3:30ला आले। महापोरग 7 वाजता शेतात गेलं ट्रॅक्टरवर। तिथून 12 वाजता घरी परत आलं। परत आल्याच्या बाद नवरा बायको घरात झोपले, आम्ही अंगणात झोपलो होतो। मग जेव्हा आरडाओरडा झाला, आमची सून ओरडू लागली, तेव्हा आम्ही उठलो। तो बी आम्ही म्हणलं आमच्या लक्ष्मीनं तुम्ही काव मारायला आले? नाही आम्हाला तपास घ्यायचा। मग तपास कशाचा? म्हणजे तुम्हाला काय घेणं आहे? 3:30ला नेलं, 6 वाजता त्याचा जीव घेतला आणि आम्ही उठलो, शेनगाव पोलीस स्टेशनला चालले गेलो। मग आम्हाला माहिती पडत 5 वाजता तिथं जोंधळे साहेब शेनगावच्या पिओसानं सांगितलं का बाबा बेग्या पवार कोण आहे? म्हणलं माझा मुलगा आहे। तो पोलीसवाल्याच्या माराच्यानं मरण पावला, जीवाच मारला त्याला। मग आम्ही तिथं आलो रिसोडला, त्याला आणलं वासमाकड। किती वर्ष झाले घटनेला? 2011 मध्ये न्याय मिळाला तुम्हाला? कसं वाटतं? हो मग न्याय आता मिळाला साहेब आपल्याला। यह एक ऐतिहासिक फैसला है और इस फैसले से आम आदमी को भी न्याय मिलने की भावना मजबूत हुई है। ऐसी प्रतिक्रिया सरकारी वकील श्रीराम कालू, जो इस मामले में पीड़ित परिवार का प्रतिनिधित्व कर रहे हैं, उन्होंने दी। याच्यामध्ये असं घटना घडली होती की 9/5/2011ला पारधी समाज जो वाढवण्या गावामध्ये राहत होता, सेनगाव तालुका, या ठिकाणी रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस जे होते ते गेले आणि रात्री 3:30 वाजता म्हणजे 10:05-11च्या पहाटे घरातून बेग्या नैनू पवार आणि शेतामधून राजू शेषराव पवार या दोघांना त्यांनी उचलून पोलीस स्टेशनला नेलं आणि त्या ठिकाणी अमानुष मारहाण केली। त्या मारहाणीमध्ये बेग्या नैनू पवार जो होता त्याला एकूण 43 जखमा झाल्या आणि त्यामध्ये तो मरण पावला। आणि या घटनेचा जो तपास आहे, सुरुवातीला 174 कलम अंतर्गत अकस्मात घटना म्हणून केला गेला आणि नंतर हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला। सीआयडीने त्याचा तपास पूर्ण करून 2011 मध्ये चार्जशीट फाईल केली आणि त्याच्यानंतर संपूर्ण तपासाच्या प्रमाणे एकूण 47 साक्षीदार या प्रकरणात तपासण्यात आले। 47 साक्षीदारांचा तपास झाल्यानंतर युक्तिवाद दोन्ही पक्षांचा ऐकल्यानंतर
माननीय जे.टी. सपाटे अतिरिक्त सत्र न्यायालय वाशिम यांनी या प्रकरणात 9 जे आरोपी होते त्या 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे आणि समाजामध्ये या शिक्षेमुळे एक चांगला संदेश गेलेला आहे की समाजातील जे अंतिम घटक आहेत त्यांना देखील न्याय मिळू शकतो आणि अशा प्रकारचं उत्तम उदाहरण वाशिम जिल्ह्यातील या अतिरिक्त सत्र न्यायालयाने आपल्यासमोर ठेवलेलं आहे. आज सत्र खटला क्रमांक स्पेशल ॲट्रॉसिटी 31/2011 या सत्र खटल्यामध्ये माननीय अतिरिक्त सत्र न्यायाधीश यांनी निकाल पारित करून 9 पोलीस पर्सनल 9 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे. सदर खटल्याचे कामकाज सरकारी वकील श्री काळूसाहेब यांनी पाहिलेले आहे आणि या सत्र खटल्यातील निकालामुळे समाजामध्ये एक चांगला मेसेज गेलेला आहे की अंतिम घटकापर्यंत जो न्याय पोहोचतो त्याचं हे उत्तम उदाहरण आहे.